भगवान के घर में देर होती है अंधेर नाही असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही, कारण ज्या ऍडची ज्या जाहिरातीची आपले सिव्हिल इंजिनिअरिंगचे विद्यार्थी फार दिवसापासून वाट बघत होते ती पीडब्ल्यूडी ची मेगा ऍडव्हर्टाइजमेंट आज पब्लिश झालेली आहे आणि त्यावरती आपल्या गिरीश सरांचा व्हिडिओ सुद्धा सकाळी लाईव्ह स्वरूपामध्ये झाला आणि इत्यंभूत माहिती त्याच्यामध्ये देण्यात आली आणि मग तो व्हिडिओ झाल्यानंतर आमच्याकडे कॉल्स येऊ लागले, आम्हाला कमेंट मध्ये विचारलं जाऊ लागलं की आता या जाहिरातीसाठी आमच्याकडे कुठली कागदपत्रे आता तयार असणं गरजेचं आहे किंवा आम्ही कोणती कागदपत्रे तयार ठेवली पाहिजेत, ज्यावेळेस ऍप्लिकेशन भरायला सुरुवात होईल मग त्यावेळेस ह्या कागदपत्रांची गरज खरं तर आपल्या सर्वांना लागू शकते आणि मग त्यासाठीच आताचा हा व्हिडिओ आहे आणि या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत की नेमकी आता या पीडब्ल्यूडी ची जी जाहिरात आलेली आहे या पीडब्ल्यूडीच्या जाहिरातीमध्ये कोणते डॉक्युमेंट्स जे आहेत हे गरजेचे ठरतात। तर लक्षात घ्या, कनिष्ठ अभियंत्याचे 532 जागा आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक म्हणजे सीएईच्या साधारणतः 1378 जागा। ओके, आणि याबाबत कोण एलिजिबल आहे, त्याबाबतच्या शैक्षणिक अर्हता काय आहेत, याबाबत सगळी सविस्तर चर्चा खरं तर गिरीश सरांच्या व्हिडिओमध्ये झालेली आहे। फक्त आता डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये आपल्या मनामध्ये संभ्रम आहेत असं लक्षात आलं आणि मग तो संभ्रम दूर आपण आता करून घेऊयात। त्याआधी थोडंसं लक्ष द्या, आता ही खरं तर मोठी संधी आहे, अभी नाही तो कभी नाही अशा प्रकारची संधी आहे आणि या संधीचं सोनं करण्याची संधी आपल्या सगळ्यांकडे आलेली आहे। तर ही सुवर्ण संधी साधण्यासाठी इन्फिनिटी अकॅडमी की जी महाराष्ट्रातील सिव्हिल इंजिनिअरिंग साठीची सर्वात मोठी अकॅडमी आणि प्राऊड टू बी नंबर 1 असं आम्ही अभिमानानं सांगतो, तर खरंच नंबर 1 असणाऱ्या अकॅडमीच्या माध्यमातून आपल्याला हे यश संपादन करता येऊ शकतं। त्यासाठी एक बॅच आपण सुरू केलेली आहे जी ज्युनियर इंजिनियर म्हणजे या मध्ये जी जागा आल्यात 500+ त्याच्या ज्युनियर इंजिनियरच्या जागा आहेत आणि त्यासाठीची आपली टेक्निकल प्लस नॉन टेक्निकल जो सिलेबस आहे त्याच्यामधल्या महाराष्ट्रातल्या बेस्ट फॅकल्टीच्या माध्यमातून ही बॅच आपली सुरू होते। 19 तारखेपासून बॅच ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोनही माध्यमातून ही बॅच असणार आहे। त्यासाठी या बॅचच्या अधिक माहितीसाठी इथे नंबर दिलाय 9699897070। मी रिपीट करतो 9699897070, त्यासोबत 7887811411 या नंबरवरती संपर्क करा। तुम्ही पुण्यामध्ये असाल किंवा कुठे महाराष्ट्रामध्ये असाल तर पुण्यामध्ये तर अवश्य या, कारण अशी संधी परत कधी 5 वर्षात एवढी मोठी जाहिरात आली आहे, या ना भूतो न भविष्यती अशा प्रकारची जाहिरात आहे। तर तुम्ही पुण्यामध्ये यावं आणि पुण्यातला आमचा पत्ता आहे इन्फिनिटी अकॅडमी, लिहून घ्या इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्रा मारुती चौक, नारायणपेठ, पुणे याच ठिकाणी इन्फिनिटी अकॅडमी आहे। तर इकडे यायचं आहे आणि या बॅच संदर्भात तुम्हाला जर मोफत काही मेंटरशिप हवी असेल तर त्याबाबत तुम्हाला काही इतर प्रकारचं सहाय्य या पीडब्ल्यूडीच्या जाहिरातीच्या संदर्भामध्ये हवं असेल तर ते आम्ही देण्यास तत्पर आहोत। ओके, तर हे मेंटरशिप जे आहे ती त्याबाबत कुठल्याही प्रकारचे चार्जेस आम्ही घेणार नाही, बॅच जी आहे ती सुरू होते। ठीक आहे, त्यासोबत जी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक सार्वजनिक बांधकाम विभाग पीडब्ल्यूडी याची सुद्धा जाहिरात आता यामध्ये 1300+ जागा आल्या आणि त्याची सुद्धा बॅच सुरू होते आहे आणि त्यासाठी स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक बॅच ही बॅच सुद्धा ऑफलाईन प्लस ऑनलाईन पद्धतीने अवेलेबल आहे, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड स्वरूपामध्ये। 19 ऑक्टोबर पासून सुद्धा ही बॅच सुरू होते। तर यामध्ये महाराष्ट्रातील तज्ञ आणि अनुभवी फॅकल्टीज असणार आहेत। टू द पॉइंट सिलेबसचा जो मुद्दा आहे त्या सिलेबसच्या प्रत्येक मुद्द्यावरती या बॅच मध्ये एकंदरीतपणे चांगल्या पद्धतीचं कोचिंग आणि टीचिंग केलं जाईल। त्यासाठी परत एकदा हे जे दिलेले नंबर आहेत स्ट्रीप वरती जे नंबर दिसतात या नंबरवरती संपर्क करा, इन्फिनिटी अकॅडमीला व्हिजिट करा, याचे सुद्धा ऍडमिशन सुरू झालेले आहेत। ऍडमिशन लिमिटेड आहेत, लक्षात ठेवा ऑफलाईनचे ऍडमिशन लिमिटेड आहेत, त्यामुळे ज्यांना ऑफलाईन ऍडमिशन हवं असेल त्यांनी फर्स्ट कम फर्स्ट या पद्धतीने आम्ही ते देणार आहोत। तर लवकरात लवकर जॉईन करायचं आहे, कारण हातामध्ये वेळ मात्र कमी आहे। संधी जरी मोठी असली तरी आता इथून पुढचा प्रत्येक मिनिट प्रत्येक सेकंद हा काउंट होणार आहे, त्यामुळे अधिकचा वेळ वाया न घालवता या बॅच साठी तुम्ही ऍडमिशन घ्यायचं। आता येऊयात आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे की या जाहिरातीसाठी आपल्याकडे कुठची डॉक्युमेंट ही तयार असली पाहिजेत आणि काय कागदपत्र आणि पुरावे आपल्याला यासाठी गरजेचे ठरतात। एक नोटिफिकेशन त्यांनी दिलं का विहित कागदपत्रे प्रमाणपत्रे संलग्न अपलोड करायची आहेत, त्यामुळे फॉर्म भरतानाच ही कागदपत्र आपल्याकडे असणं गरजेचं आहे। प्रोफाईलद्वारे केलेल्या विविध दाव्यांच्या अनुषंगाने म्हणजे तुमच्या प्रोफाईलमध्ये जे तुम्ही क्वालिफिकेशन्स टाकलेले आहेत, ज्या कॅटेगरीतून तुम्ही बिलॉंग करता त्याच्या बाबतीमध्ये जो दावा तुम्ही केलेला आहे अर्ज सादर करताना, त्यासोबत जे खेळाडू असतील, दिव्यांग असतील, माजी सैनिक असतील, अनाथ असतील यांच्यासाठी स्पेशल रिझर्वेशन असतं। तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या बाबतीमध्ये आरक्षणाचा दावा करणारे जे गट आहेत यांच्या उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रे पीडीएफ फाईल मध्ये
अपलोड करावीत. ठीक आहे. आणि पीडीएफ फाईलची साईज तुम्हाला मी सांगतो, इथं जरी मेन्शन नसली तरी 50 KB ते सर्वसाधारण 500 KB या दरम्यानच त्या पीडीएफची साईज जी आहे ही असली पाहिजे. याच्यापेक्षा कमी अपलोड होणार नाही, याच्यापेक्षा जास्त असेल तर अपलोड होणार नाही. हे सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा. इंजिनियर आहात तर याबाबत तुम्हाला टेक्निकल माहिती असेलच अशी अपेक्षा मी ठेवतोय. तरी जरी नसेल तरी अशा पद्धतीच्या पीडीएफ ज्या आहेत त्या रेडी करून ठेवायच्या आहेत. ठीक आहे. त्यानंतर दुसरा मुद्दा काय आहे की विविध सामाजिक आणि समांतर आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांची पात्रता आजमावल्यानंतर आफ्टर चेकिंग द एलिजिबिलिटी उमेदवार जाहिरातीनुसार पात्र ठरत असल्यासच अर्ज सादर करताना खाली लागू असलेली कागदपत्रे प्रमाणपत्रे संलग्न अपलोड करणे अनिवार्य आहे. अनिवार्य शब्द वापरलाय, त्यामुळे याला पर्याय नाही. डॉक्युमेंटचा जो मुद्दा आहे आपल्या जाहिरातीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. बऱ्याचशा जाहिरातीमध्ये डॉक्युमेंट हे सगळी प्रक्रिया पार पडल्यानंतर गरजेचे असतात, परंतु इथं मात्र त्यांनी तुम्हाला फॉर्म भरतानाच हे अपलोड करायचा अनिवार्य केले, म्हणजेच कंपल्सरी केलेला आहे. ठीक आहे. मग यामध्ये पहिलं काय आहे, अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता. SSCचा आणि नावाचा पुराव्याचा काय संबंध आहे, तर SSCच्या तुमच्या सर्टिफिकेट वरती जे नाव असतं ते ग्राह्य धरलं जातं, त्याच नावानं तुम्ही अर्ज करायचा. आता बरेच विद्यार्थी आहेत, मला फार अनुभव आहे की SSC वरचं माझं नाव वेगळं आहे आणि माझं इतर डॉक्युमेंटचं म्हणजेच आधार कार्डवरचं नाव वेगळं आहे, सर मी काय करू. तर त्यांच्यासाठी सुद्धा सोल्युशन आहेत आमच्याकडे. तर त्या अशा केस मधल्या विद्यार्थ्यांनी स्पेशली कॉल करून विचारायचं आहे. दिलेल्या नंबरवरती संपर्क करा, आम्ही नक्की त्याबाबत सहाय्य करू. जर तुमच्या नावामध्ये SSC सर्टिफिकेट वरचं नाव आणि इतर डॉक्युमेंट वरचं नाव याच्यामध्ये जर बदल असतील तरच, ज्या विद्यार्थ्यांमध्ये काहीच अडचण नाही त्यांनी विनाकारण कॉल करत बसू नका. सरळ ती डॉक्युमेंट ती पीडीएफ तयार ठेवा. वयाचा पुरावा, वयाचा पुरावा म्हणजे काय की साधारणतः तुमच्या जन्माचा दाखला चालेल, तुमचं SSC सर्टिफिकेट सुद्धा चालेल, कारण त्यावरती तुमचा जन्मतारीख मेन्शन असते. सर्टिफिकेट म्हणतोय मी, मार्कशीट आणि सर्टिफिकेट याच्यामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. सर्टिफिकेट गरजेचं आहे, ते हरवलं असेल तर काय करायचं, त्यासाठी परत नंबरवर कॉल करायचा. ठीक आहे. तुमच्या सगळ्या अडचणी मला तोंडफाट आहेत. ठीक आहे, हरकत नाही. असं बऱ्याच विद्यार्थ्यांचे अडचणी असू शकतात, ते ग्राह्य धरतोय मी. तर वयाचा पुरावा सुद्धा SSCचं चालेल, नसेल तर जन्माचा दाखला चालेल. या दोन गोष्टी ज्या आहेत या वयाच्या पुराव्याच्या अंतर्गत चालेल. ठीक आहे. शैक्षणिक अर्हता इत्यादीचा पुरावा, मग तुमचे काही जे डिप्लोमा आहेत, जे तुमचे कोर्सेस आहेत त्याबाबतची जी शैक्षणिक अर्हता, JEE आणि CE याबाबतची शैक्षणिक अर्हता फुलफिल करणारे डॉक्युमेंट्स, ते सर्टिफिकेट्स, ते मार्कशीट्स तुमच्याकडे PDF स्वरूपामध्ये तुम्ही तयार ठेवा. फॉर्म भरतानाच ते लागणार आहेत. आर्थिक सामाजिक दृष्ट्या मागासवर्गीय म्हणजे आपण काय, रिझर्वेशन म्हणजेच आरक्षणाच्या बाबतीमध्ये, आता समजा OBC असेल, SC असेल, ST असेल, यामधून जर आपण आरक्षणाच्या माध्यमातून अर्ज करत असू तर त्याबाबतचे डॉक्युमेंट्स, मग त्यामध्ये कास्ट सर्टिफिकेट येईल, कास्ट व्हॅलिडिटी येईल, या दोघांचे सर्टिफिकेट तिथं तयार असणे गरजेचं आहे. आर्थिक दुर्बल घटक असल्याबाबतचा पुरावा EWS, तर हे EWS सर्टिफिकेट जे आहे, आता प्रश्न मला आता लगेचच एका विद्यार्थ्याने विचारला की EWS सर्टिफिकेट स्टेट लेवलचं की सेंट्रल लेवलचं. बाबा स्टेट लेवलचं सुद्धा चालेल, स्टेट लेवलचंच असलेलं चांगलं राहील. आपले सेतू कार्यालय, तहसील कार्यालयामधून EWS सर्टिफिकेट मिळतं. ठीक आहे. मग त्या माध्यमातून ते सर्टिफिकेट, चालू सर्टिफिकेट एकदम जुनं काढून ठेवलेलं असेल तर तसं नाही. EWS हे तुमचं करंटचं आणि लागू असलेलं आवश्यक असणार आहे. ठीक आहे. 6वा डॉक्युमेंट काय आहे, अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांकास वैध असणारे नॉन क्रिमिनल, आणि माझ्या मते हे सर्वात महत्वाचं डॉक्युमेंट. ठीक आहे. जे OBC कॅटेगरीतले उमेदवार आहेत त्यासोबत जे उमेदवार महिला आरक्षणाचा फायदा घेऊ इच्छित आहेत, तर अशा सगळ्यांनी नॉन क्रिमिनल जे आहे त्याच्या बाबतीमध्ये अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास वैध असणारं म्हणजे काय, व्हॅलिड असणारं नॉन क्रिमिनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. 2018चा आहे, 2012चा आहे, इसवी सन 1857चा आहे, काय करायचे, तुमचं व्हॅलिड नॉन क्रिमिनल असणं गरजेचं आहे. याबाबत एवढा आळशीपणा आपल्या विद्यार्थ्यांमध्ये पाहायला मिळतो नॉन क्रिमिनलच्या बाबतीमध्ये, आणि मग पुढे जाऊन प्रॉब्लेम फेस करायला लागतात आणि विनाकारण ताण जो आहे हा वाढतो. नॉन क्रिमिनल अतिशय सोपं डॉक्युमेंट आहे. आपल्या तहसील कार्यालयाला जावा, सेतू कार्यालयाला जावा, अतिशय सोप्या पद्धतीने मिळतं, काहीही अडचण नाहीये त्याच्यामध्ये. जर तुम्ही नॉन क्रिमिनल गटामध्ये मोडत असाल तर तुमच्याकडे सगळ्या कागदपत्रांची पूर्तता असेल तर नॉन क्रिमिनल इझिली मिळतं. ठीक आहे. तर ते नसेल तर काढून घ्या. पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याबाबतचा पुरावा, आता दिव्यांग व्यक्तींच्या बाबतीमध्ये, डिसॅबिलिटीच्या बाबतीमध्ये तुमच्या डिसॅबिलिटी
कोणत्या स्वरूपाची आहे, ठीक आहे. स्वावलंबनच्या साईटवरती जाऊन त्याचं सर्टिफिकेशन केलेलं आहे का, स्वावलंबन कार्ड तुमच्याकडे आहे का, तर याबाबतची पूर्तता दिव्यांगांनी करायची आहे, ठीक आहे. ते डिसेबिलिटीचा बघून घ्या. पात्र माजी सैनिक असल्याचा पुरावा जे आता या आरक्षणाच्या माध्यमातून असतील, ओके, एक्स सर्व्हिसमन, तर त्यांनी तिकडून घ्यायचं आहे. खेळाडू आरक्षण, मग तुमचं सर्टिफिकेट जे आहे हे स्पोर्ट्सच्या बाबतीमध्ये कोणतं व्हॅलिड आहे हे सगळ्यांना आता वेगळं सांगायची गरज नाही, ठीक आहे. स्पोर्ट्सचे सगळे सर्टिफिकेट रेडी असणं गरजेचं आहे. आता नव्यानं सुरू झालेलं अनाथ आरक्षण, ऑर्फन, ठीक आहे. ऑर्फन साठीचं जर तुम्ही ऑर्फन असाल तर तुमच्याकडे ते व्हॅलिड डॉक्युमेंट तुमच्याकडे आहे का हे सुद्धा महत्वाचं ठरेल. प्रकल्पग्रस्त आणि भूकंपग्रस्त याबाबतचं घरामध्ये किती लोकांनी वापरले, काय वापरले याबाबतची सगळी क्लॅरिटी करून घ्या आणि मग त्या बाबतीमध्ये त्या आरक्षणाचा दावा तुम्हाला करायचा आहे, ठीक आहे. त्या कागदपत्रांची पूर्तता व्यवस्थित असेल तर दावा करण्याचा अर्थ आहे. त्यानंतर अंशकालीन पदवीधर आरक्षणासाठी पात्र असल्याचा पुरावा, यांना सगळं माहित असतं. अंशकालीन कर्मचाऱ्यांना काय डॉक्युमेंट लागतात हे अतिशय चांगल्या पद्धतीने माहित असतं, कारण प्रशासनामध्ये काम केलेला अनुभव असतो त्यांच्याकडे. SSC नावात बदल झाल्याचा पुरावा, हा बघा आता इथं परत एकदा मुद्दा मी वरती मेन्शन केला होता आणि परत खाली एकदा तो 14व्या नंबरला मुद्दा आलाय. हा मुद्दा पहिल्या क्रमांकाचा आणि 14व्या मुद्द्याचा तुम्हाला SSCच्या नावानुसारच अर्ज करायचा असं स्पष्ट केलंय PWDने. जर तुमच्या नावामध्ये बदल असेल, ठीक आहे, SSCच्या नावामध्ये आणि इतर डॉक्युमेंटमध्ये. आता लग्न झाल्यावरती महिलांच्या बाबतीमध्ये हा मुद्दा असतो, कारण SSC ही आपल्या माहेरच्या नावाकडची असते आणि मग पुढचे डॉक्युमेंट काही वेळेस काही केसमध्ये तुमचे सासरकडच्या नावाचे असतात. मग अशा वेळेस तुम्ही मॅरेज सर्टिफिकेट असणं तुमच्याकडे गरजेचं आहे. मॅरेज सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही गॅझेट केलेलं आहे का, ते गॅझेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तर हे जे 2 डॉक्युमेंट जे आहेत ते गरजेचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी SSCच्या सर्टिफिकेटच्या मागे जर नावात बदल असेल तर तो बोर्डाकडून जाऊन त्या बोर्डाची सगळी प्रक्रिया पूर्ण करून मागे जर दुरुस्ती करून घेतली असेल तर ठीक आहे. ते जर नसेल तर तुम्ही ॲफिडेव्हिट केलेलं आहे का, तुम्ही गॅझेट केलेलं आहे का नावाच्या बदलाचं, हे सुद्धा नसेल तर लगेच करून घ्या, ठीक आहे. याबाबत आळस हा जो आहे हा तो आपल्याला पुढे जाऊन डोकी ठरू शकतो. त्यानंतर अराखीव महिला म्हणजे ज्या ओपन मधून अर्ज करणाऱ्या महिला आहेत, जनरल कॅटेगरीतल्या ज्या महिला आहेत ज्यांना ओपन मधून अर्ज करायचा आहे अशा महिला, मागासवर्गीय, त्यानंतर आदुग व खेळाडू, त्यानंतर दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी, त्यानंतर आरक्षणाचा दावा असल्याचा आदिवास प्रमाणपत्र, या सगळ्या लोकांसाठी डोमासाईल सर्टिफिकेट जे आहे हे गरजेचं आहे. राखीव महिलांनी नॉन क्रिमिनल सोबत डोमासाईल सुद्धा तयार ठेवायचं आहे. जर तुम्हाला या आरक्षणाचा फायदा घ्यायचा असेल तर आदिवास म्हणजे काय, डोमासाईल सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढचं बघा, लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र. हे एक फॉर्मॅट येतो, या फॉर्मॅटमध्ये तुम्ही लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र जे आहे त्याची सुद्धा PDF तयार ठेवायची आहे. जर तुमच्याकडे फॉर्मॅट असेल तर वेल अँड गुड, नसेल तर या नंबरला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला तो फॉर्मॅट देईल, ठीक आहे. हा व्हॉट्सअप नंबर आहे, कॉल करू नका. 82 62 91 31 01. स्मॉल फॅमिलीचं डिक्लेरेशन जे आहे, जे मॅरिड कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र अपलोड करणं गरजेचं आहे. तर त्यांनी 82 62 91 31 01 या नंबरला व्हॉट्सअप करा आणि ते लहान कुटुंबाचं प्रतिज्ञापत्र मी तुम्हाला देईल. अनुभवाच्या बाबतीमध्ये जर तुमच्याकडे काही एक्सपिरियन्स सर्टिफिकेट्स असतील जे व्हॅलिड असलेले गरजेचे आहेत, ते अनुभवाच्या बाबतचे प्रमाणपत्र जे आहेत हे सबमिट करायचे आहेत. उपरोक्त प्रमाणपत्र कागदपत्रे pwd.gov.in ही जी वेबसाईट दिली गेलेली आहे, pwd.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध लिंकवर उमेदवारांना सर्वसाधारण सूचनामध्ये प्रस्तुत जाहिरातीमध्ये नमूद केल्याप्रमाणे असणे अनिवार्य आहे, ठीक आहे. खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, तसेच प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, पदवीधर, अंशकालीन कर्मचारी आरक्षणाच्या दाव्यांच्या अनुषंगाने प्रमाणपत्रे कागदपत्रे अपलोड केल्याशिवाय अर्ज स्वीकृत केला जाणार नाही. डॉक्युमेंटचा मुद्दा फार महत्वाचा आहे. आरक्षणवाल्यांसाठी तर अतिशय महत्वाचा आहे. सगळे डॉक्युमेंट आत्ताच रेडी ठेवा, त्याशिवाय तुम्ही अप्लायच करू शकणार नाही, असं स्पष्टपणे या डिपार्टमेंटच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, ठीक आहे. त्यानंतर सर्वसाधारण सूचनामध्ये काय सांगितलेलं आहे, अर्ज फक्त ऑनलाईन अर्ज प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येईल. अर्ज सादर करण्यासाठी संकेतस्थळ आहे mahapwd.gov.in. अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना वाचून घ्यायच्या आहेत. या सूचना mahapwd.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरती उपलब्ध आहेत. आवर्जून वाचा, खरंच वाचा.
अर्ज सादर केल्यानंतर विहित मुदतीत परीक्षा शुल्क भरल्याशिवाय अर्ज विचारात घेतला जाणार नाही। अर्ज भरण्याची व परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख संगणकामार्फत निश्चित केलेली असल्याने पेमेंट गेटवे जो आहे त्या तारखेला व त्या वेळेला बंद होणार आहे। त्यामुळे परीक्षार्थी उमेदवारांनी मुदतीतच अर्ज आणि परीक्षा शुल्क भरणं अनिवार्य राहील, अन्यथा परत कुठच्याही प्रकारची विनंती अर्ज स्वीकारले जाणार नाहीत। तर डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये पूर्णपणे सहाय्य जे आहे हे इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून केले जाईल। तर तुम्ही सुद्धा थोडंसं व्यवस्थित विचारपूर्वक या गोष्टी सगळ्या रेडी ठेवा। पीडीएफ व्यवस्थित सगळ्या स्कॅन कॉपी करून पीडीएफ ज्या आहेत त्या तयार करा। तुम्ही इंजिनियर आहात, यामध्ये तुम्हाला अडचण येणार नाही या अपेक्षा मी ठेवतोय। अडचण आली बिनदिक्कतपणे आपल्याला संपर्क करा, येऊन भेटू शकता। त्याबाबत सगळ्या बाबतचं सहकार्य हे आपण करू। आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी मी कमेंट सरांच्या लाईव्हच्या वेळेस बघत होतो की आता अभ्यास सुरू केला तर होईल का? तर नक्की होईल। मग कशा पद्धतीने? तर दोन पद्धतीने होईल। एक, योग्य अभ्यास साहित्य आणि योग्य मार्गदर्शन, या दोन गोष्टीचा संगम जर आपण साधला तर आपल्याला सिलेक्शन वाचून कुणीही अडवू शकणार नाही, सिलेक्शन भेटणारच। मग त्यासाठी योग्य अभ्यास साहित्य जे आहे हे केवळ इन्फिनिटी अकॅडमीचा अवेलेबल आहे। मग यामध्ये संपूर्ण मार्गदर्शक सिव्हिल इंजिनिअरिंगच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचं इंग्लिश मीडियम मध्ये तसेच मराठी मीडियम मध्ये या दोन्ही माध्यमातून या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकचं पुस्तकं ही पब्लिश झालेली आहेत। दोन्ही पुस्तकं अवेलेबल झालेली आहेत। ड्रीम पाथ हे जे पुस्तकाचे होलसेलर दुकान आहे, या होलसेल दुकानामध्ये इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र्यामारुती चौक, नारायणपेठ, पुणे या ठिकाणी ही पुस्तकं तुम्हाला मिळू शकतात। त्यासोबत आपली जी वेबसाईट आहे इन्फिनिटी अकॅडमीची infinitycivilacademy.com, या वेबसाईट वरून तुम्ही घर बसल्याही ऑनलाईन पुस्तकं सवलतीच्या दरामध्ये मागवू शकता। ठीक आहे, तर ही पुस्तकं पब्लिश झालेली आहेत। ओके, त्यासोबत टीसीएस आणि आयबीपीएस पॅटर्न म्हणजे ही परीक्षा बहुधा टीसीएस मार्फत घेतली जाईल। तर याच्या टेक्निकलचा मुद्दा जास्त आहे, कारण 75% पार्ट हा टेक्निकलच्या प्रश्नांचा आहे। तर बेस्ट पुस्तक जे आहे या परीक्षेसाठी हे ठरतंय सिव्हिल इंजिनिअरिंग साठी, डिग्री आणि डिप्लोमा साठीचं होतं, परंतु आपल्या डिप्लोमा वाल्यांसाठी पीडब्ल्यूडी साठी तर विशेष महत्त्वाचं पुस्तक आहे। हे पुस्तक आजच ऑर्डर करा आणि यातून मग आकलन होईल की टेक्निकलचे प्रश्न कशा पद्धतीनं या ऑनलाईन परीक्षेमध्ये विचारले जातात आणि मग तयारी करायला आपल्याला कळेल। आपल्यातल्या उणिवा आपल्याला समजतील, आपल्याला आपले वीकर सेक्शन समजतील, आपल्याला कुठे जास्त गेअरअप करावं लागणार आहे याबाबत आपल्याला आकलन होईल आणि त्यासाठी हे पुस्तक जे आहे हे आजच ऑर्डर करा। जनरल स्टडीजचा मुद्दा 25% आहे आणि त्यासाठी उत्तम गोरे सरांच्या माध्यमातून हे जनरल स्टडीजचं संपूर्ण सामान्य ज्ञान एकाच ठिकाणी अवेलेबल असणारं पुस्तक आहे। त्यामुळे 10 पुस्तकं घेण्याची गरज नाहीये, जीके साठी एकच पुस्तक सफिशियंट राहील। ते पुस्तक आजच ऑर्डर करायचं आहे। पुढे जाऊयात। त्यानंतर 6000 MCQ बेस्ट सेलर आहे इन्फिनिटी अकॅडमीचं आणि या पुस्तकाला मी म्हणेल की या परीक्षेसाठी पीडब्ल्यूडीचा पर्याय नाहीये। ठीक आहे, हे पुस्तक तुम्हाला वाचावंच लागणार आहे। हे पुस्तक मी म्हणेल कंपल्सरी पुस्तक आहे या परीक्षेसाठीचं। ठीक आहे, तर पुस्तक जे आहे त्याचं शॉर्टेज आहे, पुस्तक अवेलेबल आहेत, मोजक्या कॉपी आहेत, तर लवकरात लवकर ऑर्डर करून घ्या। परत एकदा त्याचं जर शॉर्टेज निर्माण झालं तर तुमच्यापर्यंत वेळेत पोहोचण्याला उशीर झाला तर परत ओरडत बसू नका। 7000 MCQ सुद्धा डिप्लोमा लेवलचं पुस्तक आहे आणि फार महत्त्वाचं पुस्तक आहे। याची 3rd एडिशन पब्लिश झालेली आहे आणि ही दोन्ही पुस्तकं तुम्हाला खरं तर या परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील। ठीक आहे, त्यासोबत फॉर्म्युला शीट, जिथं कुठे तुम्ही अभ्यासाला इथून पुढे 2-3 महिने बसणार असाल त्या अभ्यासाच्या ठिकाणी हे सिव्हिलचे फॉर्म्युले जे आहेत हे लावून ठेवायचे। असे भिंतीवरती हे फॉर्म्युले लावून ठेवले एकदा तुम्ही की या सर्व ते सतत तुमच्या डोळ्यासमोर राहतील आणि त्यातून आपल्या अभ्यासाला आपण स्टिक टू राहू, आपला अभ्यास जो आहे हा चांगल्या पद्धतीने होईल। त्यासाठी हे फॉर्म्युला शीट जे आहेत हे अत्यंत उपयुक्त ठरतील आणि तुमच्या सिलेक्शन मध्ये यांचा रोल सुद्धा मोठा राहील। ठीक आहे, बघ तर या सगळ्या घडामोडी बघितल्या। टेस्ट सिरीज जे आहे तर टेस्ट सिरीज महत्त्वाची आहे, कारण परीक्षा जी आहे ही MCQ स्वरूपाची आहे, ऑनलाईन स्वरूपाची आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना ऑनलाईनचा न्यूनगंड असतो, त्यासाठी ही परीक्षा ज्या टेस्ट सिरीज आहे ऑनलाईन त्यासोबत पोस्टल या दोन्ही माध्यमातून या परीक्षेसाठी या पीडब्ल्यूडी साठी जेई प्लस CEA या दोघांसाठी ही टेस्ट सिरीज जी आहे हे इन्फिनिटी अकॅडमीच्या माध्यमातून सुरू केली आहे। जे स्ट्रीप वरती नंबर दिसतोय या नंबरवरती संपर्क करा आणि टेस्ट सिरीजच्या बाबतीमध्ये सगळी माहिती जी आहे ते तुम्हाला मिळणार आहे। ओके, त्यासोबतच गिरीश सरांचा या बाबतचा एक सेमिनार होणार आहे पुण्यामध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या जाहिरातीवरती, या मेगा भरतीवरती, आणि हा सेमिनार मोफत असणार आहे, सर्वांसाठी खुला असणार आहे। तर कधी आहे सेमिनार? 18 तारखेला, बुधवारी 18 तारखेला
सायंकाळी 6 वाजता पुण्यामध्ये इन्फिनिटी अकॅडमी, मानकरवाडा, पत्र्या मारुती चौक, नारायणपेठ, पुणे या ठिकाणी हा सेमिनार आहे. सेमिनार चुकू नका. डायरेक्टली गिरीश सरांशी संवाद साधण्याची संधी या सेमिनारच्या माध्यमातून तुम्हाला मिळणार आहे. तर तुम्हा सर्वांना या महाभरतीसाठी इन्फिनिटीच्या सर्व टीमकडून महाशुभेच्छा. चांगला अभ्यास करा, सिलेक्शन मिळवा. आय विल स्टडी अँड आय विल विन. थँक्यू.